खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे कर्ज तात्काळ मंजूर करा। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करा। जिल्हाधिकारी यांना निवेदन। शिंदखेडा तालुक्यातील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्याबाबत व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी होण्याबाबतचे निवेदन आदिवासी काँग्रेस सेल व भील समाज विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले। सदर निवेदनातून महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी विद्यार्थी, सुशिक्षित, बेरोजगार आदिवासी लोकांसाठी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत योजना राबवण्यात येतात, जेणेकरून आदिवासी लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे। परंतु सन 2024-25 मध्ये मागील 1 ते 1.5 वर्षापासून आदिवासी लोकांची प्रकरणे दाखल आहेत। काहींच्या मुलाखती झाल्या आहेत। महामंडळाचे शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर येऊन भेट दिल्यानंतर देखील आजपर्यंत लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही। शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ येथील अधिकारी व कर्मचारी तर अध्यक्ष प्रमोद पाटील व शाखा प्रमुख हितेश पाटील हे सदरील प्रकरणे मंजूर व मुलाखत होऊ नये शिंदखेडा व शिरपूर येथील लाभार्थी नंदुरबार येथील कार्यालयात अनेक वेळा चकरा माराव्या लागत असून साहजिकच मानसिक व शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच वरील अध्यक्ष व शाखा प्रमुख हे जाणून बुजून हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असून यांची चौकशी करून निलंबित करण्यात यावी। तसेच अनुसूचित जमाती ॲक्टनुसार ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा। तरी नम्र विनंती आहे की योग्य ती कारवाई होऊन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्याकडून आदिवासी बांधवांची कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत। यावेळी श्री दीपक दशरथ अहिरे, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस सेल व संस्थापक अध्यक्ष भील समाज विकास मंच शिंदखेडा, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, तालुका अध्यक्ष बापू ठाकरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे, दिलीप भील, श्यामदेव भील या आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपकी जय जवाहर जिंदाबाद। आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं। शबरी वित्त आयोगाचे जे 24 आणि 25चे शिंदखेडा तालुक्यातील धुळे जिल्ह्यातले जे शबरी वित्त आयोगातले फॉर्म भरलेले होते, शबरी वित्त आयोगातले जे किराणाचे होते असे आम्ही फॉर्म भरलेले होते 24 आणि 25चे। परंतु शबरी वित्त आयोगात काही अधिकारी आहेत भ्रष्ट अधिकारी, त्या भ्रष्ट अधिकारी बुद्धी पुरस्कार शिंदखेडा तालुक्यातल्या म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या प्रकरणाला डावलून दुसऱ्या प्रकरणाला देऊन टाकतात। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना शबरी वित्त आयोगातले शाखा प्रमुख हितेश पाटील म्हणून आहेत आणि अध्यक्ष यांच्या विरोधात सन्माननीय नंदुरबार जिल्हाधिकारीकडे तक्रार केली। त्यांच्यामार्फत आयुक्त, आदिवासी आयुक्त नाशिक आणि आम्ही मॅडमाला सांगून आलो। मॅडमाने आम्हाला शब्द दिला आम्ही तात्काळ चौकशी करतो असं। परंतु 15 दिवसात जर हे झालं नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालय, आदिवासी आयुक्तालयावर जन आंदोलन उभं करणार, धरणे आंदोलन करणार। आपकी जय जवाहर जिंदाबाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.